नमस्कार, मी राजू सुरेश जवंजाळ, राहणार अवंतीनगर. गेली 30 वर्ष अवंतीनगरचा रहिवासी असून माझ्या समोर हे गणेश विठ्ठल मंदिर स्थापन झालेले आहे. आत्तापर्यंत मला स्वतःला समजून परत इतर जे अवंतीनगर परिसरातील लहान थोर मंडळी आहेत त्यांना हा गणपती व विठ्ठल रुक्मिणी हे पावणारे आहे आणि आम्हाला पावलोपावली त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंत अवंतीनगरला संकट तर आलेलं नाहीच आहे. आणि पुढे गणेश विठ्ठल मंदिर आहे, मागे आमची पूर्ण अवंतीनगर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, अभिषेक नगर, प्रतीक नगर ह्या परिसरातील सगळे भाविक भक्त गणेश विठ्ठल मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेतात. माघ महिन्यातील गणेश जयंती हा उत्सव अवंतीनगरमधील सर्व रहिवासी, परिसरातील रहिवासी हर्ष उल्हासाने साजरा करतात. त्याच्या मागचं कारण म्हणजे की हा गणेश विठ्ठल आणि रुक्मिणी पावणारा आहेच, तरी वेळोवेळी त्यांना कौली दिलेला आहे. त्यामुळं जो हा उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याच्या मागचा उद्देश एकदम निर्मळ आहे. आणि गणेश जयंतीनिमित्त आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो. अभिषेक असतात, पारायण असतात, अथर्वशीर्ष पठण श्री माऊली घाटे यांच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे. आणि आपल्या अवंतीनगर परिसरातील सगळे आमचे मान्यवर मार्गदर्शक यांच्यातून हा कार्यक्रम संपन्न होत असतो. मी नंदकुमार सीताराम चव्हाण, राहणार अवंतीनगर. आमच्या अवंतीनगरमध्ये सर्वात जुने प्रथम झालेलं हे मंदिर आहे. 1997 पासून आमच्या मंदिराची स्थापना झालेली आहे. त्यावेळेस प्रकाश महाराज मुळे जालन्याचे महाराज आलेले होते, त्यांनी स्थापना केलेली आहे. तेव्हापासून दर वर्षाला गणेश जयंतीचा आमचा कार्यक्रम होतो. आणि तसंच या गणेश जयंतीनिमित्त काही ना काही म्हणजे पारायण, ज्ञानेश्वरी पारायण म्हणा किंवा गजानन विजय ग्रंथ आणि इतर अथर्वशीर्षक हे दरवर्षी करतच असतो. तसंच महाप्रसाद 1000 ते 1200 लोकांचा महाप्रसाद करतो दरवर्षीचा. आणि विशेष म्हणजे 3 वर्षातनं एकदा आम्ही अधिक महिन्यामध्ये मोठा भागवत सप्ताह करतोय. आज जवळजवळ 11 सप्ते झाले, म्हणजे 3 वर्षातनं एकदा असे 11वे सप्ते झालेले आहेत. मोठमोठे नामांकित महाराज येऊन गेलेले आहेत आमच्या इथं. आणि त्यांचं या ठिकाणी प्रवचन कीर्तन वगैरे झालेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे मंदिर आहे. सांगायचं विशेष बाब म्हणजे आमचा हे मंदिरातला देव हे श्रद्धेचं मंदिर आहे. आणि पावणारा गणपती, पावणारा पांडुरंगाचं मंदिर, जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार. मनोभावे मागा, तुम्ही तुमच्या भावना पूर्ण करणार. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आम्हाला आजपर्यंतच्या कार्यक्रमाला कमी पडलेलं नाही. प्रत्येक वेळेस कार्यक्रम करतो, परंतु एकही पैशाचं किंवा एकही अनाजाचं कमी पडलेलं नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला हे झालेलं आहे, पूर्णपणे हे झालेलं आहे.